नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स आणि रिजनिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन गट ब व गट क पूर्व 2023 चा जो आपला पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 20 प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहे. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे आपला तो आपल्याला एरिया आणि पेरिमीटर वरती विचारलाय. काय दिले बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर, क्ष म्हणजेच काय एक चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष चौरस सेंटीमीटर म्हणजेच 1 सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणते त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. तर बघा, आता वर्तुळाचं बघा, हा झाला वर्तुळ, ठीक आहे. बघा, वर्तुळाचा क्षेत्रफळ म्हणजेच काय, या वर्तुळाच्या आतमध्ये जेवढा काय आपण एरिया कॅप्चर केला त्याला काय म्हणतो आपण, वर्तुळाचे क्षेत्रफळ. आणि परिघ म्हणजे काय असतं बघा, एखादी जर दोरी पकडली आपण आणि ती दोरी जर बघा सर्कल वरती मांडली आपण, ठीक आहे बघा, आणि तीच दोरी जर आपण परत सरळ केली तर जेवढे काय त्याने अंतरला व्यापलेला असेल त्याला काय म्हणतो आपण, वर्तुळाचा परिघ. तर बघा, आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो बघा. बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याचा काय असतो फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर आणि वर्तुळाचा परिघ याचा फॉर्म्युला काय असतो, तर 2 पाय आणि आर. बघा, दोन्ही मध्ये तुम्हाला आता काय दिले, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती दिलेले, बघा, चौरस सेंटीमीटर म्हणजेच काय 1 सेंटीमीटर स्क्वेअर आणि वर्तुळाचा परिघ किती दिला तुम्हाला, सेंटीमीटर असेल म्हणजेच काय 1 सेंटीमीटर. आता बघा, दोन्ही मध्ये फरक काय दिसतो बघा, दोन्हीची व्हॅल्यू सेमच आहे, एक्स आणि एक्स, फक्त फरक काय दिसतोय, सेंटीमीटर स्क्वेअर आणि इकडे सेंटीमीटर दिसते. बघा, काय फरक नसतो इथं. आर जो दिसतोय तुम्हाला, आर बघा, आर काय असतो, आर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये देतील. समजा काय 10 सेंटीमीटर असेल तर बघा, आर स्क्वेअर काय निघेल, आर स्क्वेअर इज इक्वल टू 10 गुणिले 10 आणि हे दोन्हीकडे काय असते बघा, सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर म्हणजेच काय असते, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे दोन ठिकाणी सेंटीमीटर आल्यामुळे इकडे काय होतं, सेंटीमीटर स्क्वेअर. त्यामुळे इथं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, इथं सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि इथं सेंटीमीटर, ठीक आहे. दोन्हीची व्हॅल्यू सेमच आहे, 1 सेंटीमीटर. बघा, मग आता मांडताना कशी मांडणी करायची. बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आपले, फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे काय निघते बघा, 2 पाय आर इज इक्वल टू, काय मांडला आपण, दोन्हीची व्हॅल्यू सेमच आहे, ठीक आहे. बघा, आता दोन्हीकडे कॉमन काय, इथं पायला पाय कॅन्सल करा. बघा, दोन्हीकडे कॉमन तेच आहे. बघा, आर स्क्वेअर म्हणजेच काय असतं बघा, आर इंटू आर. या आर स्क्वेअरला हा आर निघून गेला, बरोबर आहे. राहिले काय मग, आर इज इक्वल टू 2. बघा, आर इज इक्वल टू 2. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्यांनी, तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. मग त्रिज्या किती असेल बघा, तर त्रिज्या म्हणजे काय, रेडियस, आर इज इक्वल टू 2, ठीक आहे. बघा, ऑप्शन नंबर 2 असेल, 2 सेंटीमीटर, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, प्रॉफिट आणि लॉस वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा याच्यामध्ये, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. बघा, आता खरेदी किंमत कशी असते बघा, खरेदी किंमत वजा तोटा बरोबर काय असते, विक्री किंमत असते. विक्री किंमत, सोपा प्रश्न आहे, प्रश्न काय जास्त अवघड नाही, बेसिक प्रश्न विचारलाय. तर बघा, तोटा किती झाला तुम्हाला, 60 रुपयाचा तोटा झाला. विक्री किंमत किती आहे तुमची, 2340, बरोबर आहे का. मग मला सांगा खरेदी किंमत किती असेल आपली. तर बघा, 2340 मध्ये जर आपण 60 ऍड केलं तर किती निघते, बरोबर बघा, 2400 निघते, बरोबर आहे का. मग आपली खरेदी किंमत किती असणार आहे बघा, 2400 रुपये. 2400 रुपयाला आपण 15 शर्ट विकत घेतले आणि विकताना विकले कितीला, 2340 रुपयाला. म्हणून आपला तोटा किती झाला, 60 रुपये. तर विचारलं का त्यांनी आपल्याला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती असेल. बघा, आता 2400 रुपयाची आपली खरेदी किंमत आहे, ती किती शर्टची आहे, तर 15 शर्टची आहे. बघा, 2400 कितीची आहे, 15 शर्टची खरेदी किंमत आहे. तर आपल्याला काय विचारलंय, प्रत्येक शर्टची म्हणजे एका शर्टची खरेदी किंमत किती असेल. बघा, किती निघते इकडं, बघा, 15 एके 15, 15 एके 15, खाली किती राहिले बघा, 15 9 24, 9 9 वर शून्य 90 झाले, 15 सक्क 90 वरती शून्य आहे असं बघा, म्हणजे काय निघेल, 160 रुपये. 160 रुपये प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती, 160 रुपये. ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन दिलाय तुम्हाला. काय दिले बघा याच्यामध्ये, 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 याचा अर्थ काय झाला बघा, 0.1 क्यूब अधिक, बघा परत इकडे 0.02 इंटू 0.02 इंटू 0.02 म्हणजेच काय झालं इकडं, 0.02 चा क्यूब डिवाइड बाय. आता बघा आपल्याला काय करायचंय बघा, 0.2 म्हणजेच काय निघते बघा, 0.2 म्हणजेच काय असते, 2 इंटू 0.1. बघा,
वरती काय दिलंय तुम्हाला 0.1 दिलाय, बरोबर आहे की नाही? खाली फक्त काय केलंय इंटू 2 केलंय त्याला, त्यामुळे काय झालंय 2 इंटू 0.1 म्हणजे काय झाला 0.2 झाला. आपण काय करायचं मग खाली मांडून घ्या बघा. 0.2 म्हणजेच किती झाला 2 इंटू बघा 2 इंटू 0.1 0.1 असा याचा अर्थ बघा इंटू 2 इंटू 2 इंटू 0.1 परत इंटू 2 इंटू 0.1. ठीक आहे बघा, परत काय दिलं प्लस केलंय पुढं. आता बघा 0.04 म्हणजेच काय आहे? 0.04 म्हणजेच काय 2 इंटू 0.02 बघा, वरती 0.02 आहे, खाली पण किती आला 0.02 इंटू 2 आलेले. ठीक आहे बघा, इथं काय निघतंय मग बघा 2 इंटू 0.02 इंटू परत 2 इंटू 0.02 परत इंटू 2 इंटू 0.02. ठीक आहे बघा. बरं आता काय ते बघा खाली बघा काय निघालं इकडे वरती 0.1 क्यूब प्लस 0.02 क्यूब डिवाइड बाय बघा आता इथं बघा बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 हे 8 बाजूला काढा आणि आतमध्ये किती असेल बघा 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 प्लस बघा परत इकडे बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 बाजूला काढा आणि आतमध्ये काय असेल मग इकडे 0.02 इंटू 0.02 इंटू 0.02. ठीक आहे बघा. आता बघा दोन्ही मध्ये 8 8 कॉमन आहे, बरोबर आहे की नाही? मग आपण काय करू मोठा ब्रॅकेट काढून वरचा आधी लिहून घ्या 0.1 क्यूब प्लस 0.02 क्यूब डिवाइड बाय हे दोन्हीकडचं 8 बाजूला काढा ब्रॅकेटच्या बाहेर, दोन्ही मध्ये कॉमन आहे ते. 8 ने ह्याला गुणलं तर काय निघतंय हे 0.1 क्यूब निघते अधिक बघा दोन्हीकडचा 8 आपण बाजूला काढला, बरोबर आहे का? इकडे डायरेक्ट आत काय निघेल बघा 0.02 क्यूब. येते लक्षामध्ये बघा. बघा मग आता वरच्या ह्याला हे काय होते खालचं हे कॅन्सल होऊन जाते, खाली काय राहते बघा 1/8. ठीक आहे बघा काय राहते इथे 1/8. आता 1/8 म्हणजेच काय असतं 1 ला जर आपण 8 ने भागलं तर किती निघते 8 0 0 किती राहते बघा इकडं 8 1 8 खाली 2 राहिले 8 2 16 4 राहिले 8 45 म्हणजे 0.125 म्हणजे उत्तर किती निघाला आपला ऑप्शन नंबर 2 0.125. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारी चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय. काय दिलंय बघा प्रश्नामध्ये 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती? बघा प्रश्न कुठे विचारलाय तुम्हाला आजचे वय किती आणि आजच्या वयाबद्दल त्यांनी वर काय दिलंय तर 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष. मग बघा आता जे काय तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील ते तिघांच्या वयाची वय असणार बरोबर आहे की नाही? सुरुवातीला पहिल्यांदा काय चेक करायचं तिघांच्या वयाची बेरीज 72 वर्ष का कुठल्या ऑप्शन मध्ये निघते ते आधी चेक करून घ्यायचं बघा. तर बघा इथं 20 अधिक 30 50 50 अधिक 22 किती झाले 72 झाले, हे एक आहे. परत बघा 22 अधिक 24 किती झाले 46 46 आणि 26 बरोबर किती झाले 72 हे पण असू शकते. परत 19 आणि 25 किती झाले बघा 44 44 आणि 28 बरोबर किती झाले 72 हे पण असू शकते. परत 17 आणि 25 किती झाले बघा 42 आणि 30 झाले 72 हे पण असू शकते. म्हणजे बघा तिन्ही संख्यांची आपण बेरीज करून बघितली तर सॉरी 4 संख्यांची चारही ऑप्शन आपण चेक केले तर सगळ्यांची बेरीज किती निघते 72 निघते. मग याच्यावरून आपण आन्सर नाही काढू शकत. मग आता आपल्याला काय करावं लागेल प्रॉपर इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. बघा आता सोडवायचं कुठनं बघा तर आपल्याला त्यांनी गुणोत्तर कुठनं दिलेले ना गुणोत्तर तिथून सुरुवात करायची बघा. 7 वर्षांपूर्वी काय दिले 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 होते बघा 7 वर्षांपूर्वी 7 वर्षांपूर्वी किती आहे बघा त्यांचं वय 4x 6x आणि 7x. ठीक आहे बघा तिघांचं वय किती झालं 4x 6x आणि 7x गुणोत्तरामध्ये दिले त्यांनी आपल्याला. मग आता बघा आजचे वय किती असेल बघा आजचे वय प्रत्येकाच्या वयामध्ये बघा आता 7 वर्षांपूर्वी जेवढं वय होतं प्रत्येकाचं त्याच्यामध्ये 7 वर्ष वय वाढणार आहे प्रत्येकाचं बरोबर आहे का? इथं किती असेल बघा मग 4x अधिक 7 4x अधिक 7 याचं वय असेल. परत समजा हे 3 असतील A B आणि C पकडू आपण. ठीक आहे बघा मग B चं वय किती असेल बघा 6x अधिक 7 आणि C चं वय किती असेल 7x अधिक 7. ठीक आहे बरं आता वरती काय दिले बघा तुम्हाला 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहे म्हणजे बघा हे जे काय त्यांचं वय आहे ह्याची बेरीज किती असणार 72 असणार. इथे इक्वेशन मांडायचे आपल्याला बघा 4x अधिक 7 परत अधिक 6x अधिक 7 परत अधिक 7x अधिक 7
इज इक्वल टू किती आलं बघा 72 वर्ष आलं. चला इक्वेशन सॉल्व्ह करा. 4 आणि 6 10, 10 आणि 7 17x, हे झाले 17x अधिक 7 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 17x अधिक 21 बरोबर झाले 72. बघा आता हे 21 बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे काय निघेल बघा 17x. बघा 17x इज इक्वल टू 72 वजा 21 बरोबर किती निघते बघा, 2 हातने गेले 1 राहिले आणि 7 हातनं 2 गेले राहिले 5 म्हणजे 51 राहते बघा. आता x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, x इज इक्वल टू 51 भागिले हे 17 काय होईल बरोबरच्या पुढे जाईल म्हणजे डिवाइड बाय 17 येईल. मग काय निघेल बघा 17 1 17 आणि 17 त्रिक 51. बघा x ची व्हॅल्यू किती निघाली 3 निघाली. आपल्याला विचारले काय तर त्यांचे आजचे वय किती बघा. आता ह्याचं वय किती असेल बघा आजचं, 4 गुणिले x ची व्हॅल्यू किती निघाली 3 निघाली. 4 गुणिले 3 अधिक 7 म्हणजे 4 त्रिक 12 आणि 7 झाले 19 बरोबर आहे का. परत बघा ह्याचं काय निघेल 6 त्रिक 18, 18 अधिक 7 बरोबर झाले 25. ह्याचं निघालं 25 आणि ह्याचं किती निघेल 7 गुणिले 3 म्हणजे 7 त्रिक 21, 21 अधिक 7 बरोबर झाले 28 म्हणजे 19 25 आणि 28, 19 25 आणि 28 बरोबर किती निघेल ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरती प्रश्न तुम्हाला सरळ व्याजावरती विचारला त्यांनी काय दिले बघा, एका माणसाने बँकेकडून दर शेकडा 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5400 सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती. ठीक आहे बघा रक्कम म्हणजेच काय आपल्याला त्यांनी काय विचारलंय मुद्दल किती म्हणजे त्यांनी किती रुपयाचे कर्ज घेतलं होतं बघा. फॉर्म्युला काय असतो बघा सरळ व्याजाचा, बघा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. बघा हे छेद 100 पूर्ण याला डायरेक्ट डिवाइड बाय 100 केलं तरी चालतं काय फरक पडत नाही. ठीक आहे बघा. आता थोडक्यात काय सरळ व्याज म्हणजे काय सिंपल इंटरेस्ट. थोडक्यात हे काय झालं सिंपल इंटरेस्ट झालं. मुद्दल म्हणजे काय झालं प्रिन्सिपल. बघा मुदत म्हणजे काय झालं नंबर ऑफ इयर आणि दर म्हणजे काय झाला आर म्हणजे PNR डिवाइडेड बाय 100 आपला फॉर्म्युला. ठीक आहे बघा मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. बघा आता सरळ व्याज किती दिले बघा त्यांनी आपल्याला 5400 म्हणजे एकूण 5400 रुपये व्याज मिळालं. बघा किती रुपये मुद्दल माहित नाही आपण मुद्दल X पकडू आपण. बघा मुदत किती दिली बघा त्यांनी 3 वर्षानंतर. बघा गुणिले 3 करा आणि दर किती आहे बघा आपला व्याजाचा दर हा 12% वार्षिक. ठीक आहे बघा दर साल दर शेकडा म्हणजे वार्षिक किती आहे 12%, 12/100. बघा किती निघते आता इकडं बघा आता काय करायचं हे x काय करा हे एक जाग्याला ठेवा आणि हे बाकी सगळं अलीकडे आणा. बघा 5400 गुणिले हे 12/100 बरोबरच्या अलीकडे आले उलट होईल बघा 100 छेद काय होईल 12 गुणिले हे 3 काय बघा अंशाला जे 3 आहे ते छेदाला जाईल काय होईल 1/3 सगळं उलट होईल. ठीक आहे बघा इज इक्वल टू x. बघा काय निघते आता इकडं बघा काय निघते 12 1 12 बघा 12 1 12 12 त्रिक 12 चोक 48, 48 49 50 आणि 6 54 म्हणजे किती झाले बघा 6 झाले. 6 वर 0 60 झाले. 12 पंचे 60 इकडे 0 द्या. ठीक आहे बघा परत 3 1 3 आणि इकडे किती झाले 15 त्रिक 45 म्हणजे 150. 150 गुणिले 100 बरोबर किती झाले बघा 150 गुणिले 100 बरोबर झाले 15 वर 3 0 म्हणजेच 15,000. म्हणजे बघा तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती तर 15,000 रुपये ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आपण क्वेश्चन कशावर दिला आपल्याला प्रॉफिट लॉस वरचे काय दिले बघा एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती. बघा आता बघ एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत काय म्हटले दरवर्षी 5% कमी होते. आता 5% कमी होते याचा अर्थ काय बघा बघा सुरुवातीला जर पहिल्या वर्षी जर 100 असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी किती असेल बघा 5% कमी म्हणजे 95 असेल बरोबर आहे का नाही. बरं आता इथं झाले 5% बरोबर आहे का नाही आणि परत बघा त्याच्या पुढच्या वर्षी काय असेल परत आणखी 5% कमी होईल पण आता इथं जी काय 5% कमी होईल ती कशाच्या बघा सुरुवातीला 100च्या 5% कमी झाली पण आता 95च्या 5% कमी होईल. येते लक्षामध्ये. पण बघा इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण काय करतो रक्कम किती कमी झाली ती नाही रक्कम शिल्लक किती राहिली त्याला फोकस करतो आपण. बघा आता आपली संख्या कुठली आपली एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत बघा सुरुवातीची रक्कम किती आहे तुमची 16,000 रुपये रक्कम आहे. ठीक आहे गुणिले काय केलं बघा आपण बघा यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती असेल बघा पहिल्या वर्षी 5% कमी झाली मग शिल्लक किती राहिली 95%. मग काय होईल बघा इकडे 16,000 चे 95% म्हणजे 75 चे 100 इथं जी काय रक्कम येईल परत त्याच्या 5% आणि कमी झाली मग शिल्लक किती राहिली इथं जी काय रक्कम असेल त्याच्या 95% म्हणजे इथं काय बघा गुणिले परत 95 छेद 100 बघा किती निघते आता
चला बघा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. परत ह्या शून्याला हा शून्य गेला. किती निघते बघा इकडं 5 दुने 10. बघा इकडे किती येते 5 एके 5, 4 आले 5 9 45. परत काय ते बे एके बे, बे आठी 16. ठीक आहे बघा. म्हणजे 8 गुणिले 95 गुणिले 19 किती निघते बघा याच्यामध्ये. बघा 95 गुणिले 8 करा. 95 गुणिले बरं चला 19 करू. किती निघते 19 पाचा 95. 19 पाचा 95. परत किती निघते बघा 19 9 किती झाले 171. 19 9 171. 171 9 किती झाले बघा 180. 180. ठीक आहे बघा. परत 1805 गुणिले 8. 1805 गुणिले 8 करा. किती निघते बघा 8 पंचे 40. 8 0 0 4 ला 4 आले. 8 8 64. परत 8 1 8. 8 आणि 6 14 म्हणजे 14,440. बघा 14,440 म्हणजे ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले. पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले. तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली. बघा जसा आत्ताचा प्रश्न होता ना सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे. सुरुवातीला समजा आपलं प्रवास भाडं 100 आहे. ठीक आहे बघा. 100ला आपण काय केलं 20% वाढवलं. मग पहिल्यांदा किती झाले बघा तुमच्या इकडे 120 रुपये झालं सुरुवातीला पहिल्यांदा. ठीक आहे. इथं काय केलं आपण 20% वाढवलं. 120 रुपये झालं. परत काय केलं बघा परत सलग 2 महिन्यात काय केलं आपण 10% आणि 25%. बघा आता जे काय 10% आपण परत वाढवणार आहे ते कशा 10% असणार आहे त्या 120च्या 10%. 120च्या 10% म्हणजे इथे किती वाढेल बघा 120चा 10% किती असतो 12 असतो. मग इकडे रक्कम किती होईल 132 होईल. आणि तिसऱ्या वेळेस काय केलं बघा परत 25%. तर आता इथून पुढे जी काय 25% रक्कम असेल ती कोणाची असेल तर 132च्या 25% रक्कम असेल. येते लक्षामध्ये या प्रकार सॉल्व्ह करायचं बघा. आपण काय केलं बघा सुरुवातीला 100 रुपये आपण काय करू 100 रुपये आपलं प्रवास भाडं आहे. तर आपल्या प्रश्नात काय विचारलं त्यांनी तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली. संख्येत विचारलं नाही टक्क्यांनी. टक्केवारीमध्ये असेल तर आपण कुठली संख्या पकडू शकतो काही फरक पडत नाही. सुरुवातीला आपण भाडं किती पकडलं प्रवास भाडं 100 रुपये पकडलं. आता काय केलं बघा सुरुवातीला त्यांनी 20% वाढवलं. मग हिथं जे 100% ना त्याच्या 120% झालं. 20% वाढवलं बरोबर आहे की नाही. पण झालं किती 120%. जसं आपण पाठीमाग काय बघितलं कमी केलं 5% पण शिल्लक किती राहिलं 95%. हितात बघा इथं काय केलं आपण 20% वाढवलं पण टोटल झाली किती संख्या 120%. परत गुणिले परत किती वाढवले 10%. मग इथं संख्या किती होईल बघा ह्या संख्येच्या 110%. आणि परत जी संख्या होईल ती किती होईल बघा इथं जी काय संख्या निघेल ह्याच्या 25% म्हणजे 125%. 125 छेद 100. आता क्वेश्चन सॉल्व्ह करा. काय निघते बघा इकडं चला ह्या 100ला 100 कॅन्सल झाले. बघा ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल झाला. परत काय बघा ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल झाला. ठीक आहे. बघा काय निघते 25 5 सव्वाशे 25 चोक 100. परत 4 एके 4 4 त्रिक 12 म्हणजे किती निघते बघा 11 त्रिक 33 गुणिले 5. 33 गुणिले 5 बरोबर काय निघते 5 त्रिक 15. 5 त्रिक 15 आणि 16 म्हणजे 165. इथं काय निघेल इज इक्वल टू 165. बघा सुरुवातीला 100 रुपये भाडं होतं आपलं आता झालंय किती 165 रुपये. याचा अर्थ एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली तर 65 रुपये वाढले 100ला म्हणजे 65% वाढ झाली. उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर पहिला असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मास वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा चला -3 वाजा -2 वाजा -3 किती झाले बघा -5 झाले. गुणिले बघा 5 अधिक 3 बरोबर किती झाले 8 झाले. परत भागिले किती आहे बघा -2 -3 म्हणजेच काय झाले -5. भागिले किती होते इकडे डिवाइड बाय -6 -4 म्हणजे बरोबर झाले -10. डिवाइड बाय किती येते बघा इकडं -7 आणि -5 झाले बरोबर -12. ठीक आहे बघा. चला आता काय निघते बघा याच्यामध्ये फक्त काय करायचं बघा भागाकारात जे चिन्ह ना ते गुणाकारामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं बघा. काय निघते इकडं -5 गुणिले इकडं गुणिले 8. इथं परत गुणिले चिन्ह टाका भागाकाराच्या ठिकाणी. हे काय होतं उलट होतं. 1 छेद काय ते बघा 1 छेद -5. चला भागिले काय निघते बघा इकडं -10 गुणिले 1 छेद -12. ठीक आहे बघा. बरं आता इथे काय निघते बघा चला गुणाकारात चिन्ह आलं सगळीकडे बघा -5 ला -5 झाले कॅन्सल. ठीक आहे बघा. आणि या मायनसला मायनस झाला कॅन्सल. बघा बे पंचे 10 आणि बे सख्ख 12 म्हणजे किती राहते बघा वरती 8 राहिला शिल्लक आणि खाली किती राहते 5/6. खाली किती राहिला 5/6. आता हा 6 कुठं जाईल वरती जाईल बघा 8 गुणिले 6 छेद काय होईल 5 होईल.
मग किती निघते बघा 8 सख्ख 48, 48/5 किती निघते बघा मग 5 एके 5, 5 9 45, राहिले किती 3. मग 5 सख्ख 3 वर 0 दिला 30 येते, 5 सख्ख 30 म्हणजे 9.6 उत्तर येते. ऑप्शन नंबर किती असेल बघा, ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरासरी चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय, काय दिले बघा, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो. बघा एका फलंदाजाने 19 डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल? बघा आता 19व्या डावाच्या आधी त्याची एकूण मॅच किती असेल बघा, डाव असेल 18 डाव, बरोबर आहे की नाही? बघा 18 डाव, काय लिहायचं बघा, 18 डाव, इकडे झाली सरासरी आणि इकडे झाले एकूण धावा. एकूण धावा बघा आता 18 डावामध्ये सरासरी त्याने एक्सच्या सरासरीने धावा काढल्या आपण असं समजू आपण. बघा मग त्याच्या 18 डावातले एकूण धावा किती असतील? 18 गुणिले एक्स म्हणजेच 18x, बरोबर आहे का? बरं आता इथं बघा 19 डाव. बरं 19 डाव म्हणजे काय? 19वा डाव नाही, टोटल 19 जे डाव आहेत त्याच्यामध्ये त्याची सरासरी किती झाली बघा, तर त्याची सरासरी 4 ने वाढली. का? त्याने शेवटच्या डावामध्ये 98 धावा केल्या. ठीक आहे, बघा सरासरी किती झाली बघा इकडे x अधिक 4. ठीक आहे बघा, टोटल 19 डावांची सरासरी किती झाली? x अधिक 4. बघा टोटल 19 डावातले एकूण धावा किती असतील बघा, 19 गुणिले x किती झाले? 19x अधिक बघा 19 गुणिले 4 किती असतात? 19 चोक 76. ठीक आहे बघा. बघा आता मला सांगा 19 डाव, बघा 19 डावातल्या धावा वजा काय करायचं आपण? 18 डावातल्या धावा. 18 डावातल्या धावा बरोबर काय निघेल बघा? 1 डाव निघेल, बरोबर आहे का? बघा आता 19 डावामध्ये त्याने एकूण किती धावा काढल्यात? 19x. बघा 19x अधिक 76 वजा 18 डावामध्ये एकूण धावा किती आहेत बघा, त्याच्या 18x आहेत, बरोबर आहे का? मग दोन्ही मध्ये फरक काय बघा, लक्षात घ्या. हे टोटल 19 डाव आहेत आणि हे टोटल 18 डाव आहेत. फक्त ह्याच्यामध्ये काय एका डावातला फरक आहे, शेवटचा डाव, बरोबर 19वा डाव. ते 19व्या डावामध्ये किती रन काढले त्यांनी बघा 98. दोन्हीमध्ये बघा 19 डावातनं 18 डाव वजा केले तर आपल्याला किती धावांचा फरक पडेल? एका डावामध्ये 98 धावा काढले, ते 98 धावा इथे निघतील तुमच्या. दोन्हीतला फरक किती आहे? 98 धावांचा आहे. आता इक्वेशन सॉल्व्ह करा, काय निघते बघा, 19x वजा 18x बरोबर झाले 1 शिल्लक राहिला आणि अधिक 7 बरोबरचा पलीकडे जाईल, काय होईल बघा, 98 वजा 76. 98 वजा 76 बरोबर किती निघते बघा, 76 आणि 10 80 96 97 म्हणजे 22 झाले. ठीक आहे बघा, x ची व्हॅल्यू निघाली 22. विचारलं काय त्याने आपल्याला, तर 19व्या डावानंतर ते सरासरी किती असेल बघा, 19व्या डावानंतर म्हणजे x म्हणजे किती झाला 22. 22 अधिक 4 बरोबर झाले 24 आणि सुरुवाती सरासरी विचारायची तर किती आली असती? 22 आली असती. ठीक आहे बघा. बरं आता हे झाले इक्वेशन, डायरेक्ट सॉल्व्ह करायचं कसं असतं लक्षात घ्या. बघा हे झाले 18 डाव, हे झाले 18 डाव, बरोबर आहे का? आणि हा झाला 1 डाव म्हणजे 19वा डाव, बरोबर आहे का? 19वा डाव. बघा 19व्या डावामध्ये त्यांनी किती धावा काढल्यात बघा, 98 धावा काढल्यात, बरोबर आहे का नाही? 98 धावा. 98 धावा काढल्यामुळे काय झालं, सुरुवातीला जी काय सरासरी होती त्याच्यापेक्षा सरासरी 4 ने वाढली. याचा अर्थ काय बघा, हे 18 आणि हा एक डाव म्हणजे 19 डाव, प्रत्येकाच्या वाटणीला 4 धावा काय झाल्या, वाढल्या. म्हणजे सुरुवातीला त्यांच्याकडे समजा जे काही पैसे असतील त्याच्यामध्ये आता 10 आपण पैसे पकडू बघा, 98 रुपये ह्याने आणले, कोणी 19वा जो व्यक्ती त्याने 98 रुपये आणले. त्यांनी काय केले बघा, बघा सरासरीचा अर्थ काय असतो, प्रत्येकाला समान वाटणी झाली पाहिजे. सुरुवातीला जे काय समजा 18 जणांकडे बघा समजा जे काही 1 रुपये असतील, तर प्रत्येकाला परत काय झालं, ह्याने जेवढे जास्त पैसे आणलेत ना ते आपण काढून घेतले आणि परत ते सगळे पैसे आपण काय केलं, 19 जणांमध्ये समान वाटून टाकले. याचा अर्थ काय बघा, 98 भागिले काय करायचं इकडं 98 बघा, थोडक्यात काय तर बघा 19 डावामध्ये सरासरी 4 ने जर 10 वाढले असते 19 चोक्की झाले बघा 76, बरोबर आहे की नाही? मग यांनी काय केले बघा, 76 धावा जास्त काढलेत कशापेक्षा, सुरुवातीच्या सरासरीपेक्षा. त्याच्यामुळे काय झाले, हे 76 काय केले, 76 धावा आपण हे 18 आणि प्लस हा डाव हे 19 जणांना समान प्रमाणात वाटून टाकले, म्हणजे प्रत्येकाच्या वाटणीला किती आले बघा, 4 आले. आणि मग 98 मधून जर आपण बघा 76 वजा केलं तर खाली किती राहते, 22. 22 म्हणजेच काय, सुरुवातीच्या धावा. म्हणजे ह्याने 19व्या डावामध्ये जर 22 धावा काढल्या असत्या तर सरासरी सेम स्थिर राहिली असती 22. मग त्यांनी काय केलं, 22च्या बघा 22च्या ऐवजी त्यांनी 76 धावा जास्त काढल्या, मग त्यांनी 98 धावा काढल्या, बरोबर आहे की नाही? याचा अर्थ सुरुवाती सरासरीपेक्षा त्यांनी 76 धावा जास्त काढल्या. आता जास्त काढलेल्या धावा काय करा, आपल्याला सगळ्यांना समान प्रमाणे वाटून टाकायचे. मग काय केलं आपण, 76 धावा आपण हे 18 आणि हा 19 जणांमध्ये समान प्रमाणाने वाटले. याचा अर्थ काय झाला, मग 76 भागिले 19 केले की बरोबर काय निघते, 4 निघते. मग आपलं बरोबर सरासरी कितीने वाढली, तर 4 ने वाढली. हे झाली शॉर्टकट मेथड. ठीक आहे, नसेल कळत तर आपलं ह्या मेथडने सॉल्व्ह करा. आपलं उत्तर किती आहे, ऑप्शन बरोबर 19व्या डावानंतर सरासरी किती झाली आपली 26, म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू.
बर, आता हा पण क्वेश्चन कशावरती बघा, आपल्याला एरिया आणि पेरिमीटर वरती विचारला. काय दिले बघा, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? बघा आता बघा हे टोटल बघा 3 रेडियस दिलेत तिने आपल्याला, बरोबर आहे का नाही? 3 सर्कलचा जर आपण एरिया काढला, ठीक आहे, आणि त्यांची जर बेरीज केली तर तो जो काय एरिया असेल तर तो एरिया काय बघा, एका मोठ्या सर्कलचा एरिया, ठीक आहे. बघा थोडक्यात असा प्रश्न आहे बघा, पाय आर, बघा सर्कलचा एरिया कसा काढतो आपण, पाय आर स्क्वेअरने काढतो, बरोबर आहे का, पाय आर स्क्वेअर. आता पुढे काय दिले बघा, 3 सर्कल बघा, मोठ्या सर्कलचा एरिया इज इक्वल टू काय, 3 लहान बघा लहान लहान सर्कलचा एरियाची बेरीज. बघा थोडक्यात काय निघेल इकडं, पाय आर स्क्वेअर हा रेडियस पहिला झाला, ठीक आहे बघा, प्लस पाय आर स्क्वेअर हा रेडियस दुसरा झाला, प्लस पाय आर स्क्वेअर हा रेडियस झाला तिसरा, ठीक आहे. बघा आता तिन्ही मध्ये कॉमन काय बघा, पाय पाय कॉमन आहे, बरोबर आहे की नाही, पाय बाजूला काढा, इकडे किती आलं, पाय आर स्क्वेअर, आणि इकडे आतमध्ये काय निघेल बघा, रेडियस रेडियस 1 स्क्वेअर प्लस रेडियस 2 स्क्वेअर प्लस रेडियस 3 स्क्वेअर, ठीक आहे बघा, 3 रेडियस. चला आता काय निघेल बघा, दोन्हीकडे पाय पाय कॉमन आहे, पायला पाय कॅन्सल करून टाका, बघा काय निघेल इकडे, आर स्क्वेअर इज इक्वल टू, पहिला काय बघा 3 चा वर्ग घ्या, 3 चा वर्ग अधिक दुसरा काय आहे, दुसरा रेडियस किती आहे, 4 आहे, 4 चा वर्ग अधिक तिसरा रेडियस किती आहे, 12, 12 चा वर्ग किती निघते बघा इकडे, आर स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा वर्ग झाला 9 अधिक 4 चा वर्ग झाला 16 अधिक 12 चा वर्ग झाला 144. तिन्हीची जर बेरीज केली तर किती निघते बघा, 9 अधिक 16 झाले 25, 25 अधिक 44 बरोबर किती झाले, 169. बघा मग आता 169 कितीचा वर्ग आहे, तर 13 चा वर्ग आहे, म्हणजे आर इज इक्वल टू किती झाले बघा, 13. म्हणजे बघा इथं जो काय एरिया निघेल तिसऱ्या सर्कलचा, तर त्याचा रेडियस किती असणार आहे बघा, तर 13 सेंटीमीटर, ठीक आहे. उत्तर किती असणार आपलं, ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आयत आणि चौरस जे मोजतो आपण, त्रिकोण आयत चौरस, त्याच्यावरती प्रश्न विचारलाय. काय दिले बघा, बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात. बघा तर आता पहिली गोष्ट म्हणजे बुद्धिबळाच्या पटावर किती चौकोन असतात ते तर आपल्याला लाईनी तरी माहित पाहिजे. पहा बुद्धिबळाच्या पटावर किती असतात बघा, 8 असतात, उभ्या 8 आणि आडव्या 8, 3 4 5 6, बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा परत इकडं 1 2 3 4 5 6, बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा आता चौकोन मोजताना काय करतो आपण, इकडे लिहा 1 2 3 4 5 6 7 8, इकडे झाले 1 2 3 4 5 6 7 आणि 8, ठीक आहे. बघा आता चौकोन मोजताना काय करतो लक्षात घ्या, चौकोन जर आपल्याला काढायचे असतील बुद्धिबळाच्या पटावर, तर बघा लक्षात घ्या, चौकोन आणि आयत काढताना चौकोन कधी पण काय आयत कधी पण जास्त निघतात. कारण कसं असतं बघा, प्रत्येक चौकोन हा काय असतो, आयत असतो. बघा चौकोनाची डेफिनेशन काय असते, चारही बाजू काय असतात, सेम असतात, बरोबर आहे की नाही. बघा बघा चारही बाजू काय झाल्या, सेम झाल्या, याला काय म्हणतो आपण, चौकोन. आणि आयताचा फॉर्म्युला काय असतो, समोरासमोरच्या बाजू काय असले पाहिजे, सारखे असले पाहिजे. मग मला सांगा, एखाद्या चौकोनाच्या जर समोरासमोरच्या जर बाजू आपण पकडल्या तर त्या सारख्या असतात का, असतात. म्हणजे काय याचा अर्थ काय, प्रत्येक चौकोन हा आयत असतो. पण बघा आता बघा ह्या जर डायग्राम मध्ये बघितलं आपण, तर बघा चौकोन किती निघतील, हा एक निघेल आणि हा एक निघेल, म्हणजे किती झाले, 2 निघाले. पहा चौकोन किती निघाले, तर चौकोन निघाले 2. पण आयत जर विचारलं आयत किती निघतील, हा एक चौकोन म्हणजे पण चौकोन म्हणजे आयत असतो, हा 1 2 आणि हा पूर्ण 1 3, म्हणजे आयत किती निघाले बघा, 3 निघाले. याचा अर्थ काय बघा, तर चौकोनापेक्षा आयत हे जास्त असतात. बरं आता चौकोन काढताना आपण काय करतो बघा, शॉर्टकट मध्ये बघा आता हे काय करतो आपण, आडव्या लाईनची सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे बघा, 8 आहे. आणि उभ्या लाईनची सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे, 8 आहे. 8 गुणिले 8 अधिक परत उलट काय, परत 7 गुणिले 7 परत 6 गुणिले 6, असं जोपर्यंत एक येत नाही कुठं पण तोपर्यंत हे करत जायचं गुणाकार. 8 गुणिले 8 अधिक 7 गुणिले 7 अधिक 6 गुणिले 6, याचा अर्थ काय बघा, तर आपण डॉट 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 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे वर्ग काढतोय बघा, 8 चा वर्ग गुणिले 7 चा वर्ग गुणिले 6 चा वर्ग गुणिले 5 चा वर्ग गुणिले 4 चा वर्ग गुणिले 3 चा वर्ग गुणिले 2 चा वर्ग गुणिले 1 चा वर्ग. बघा आता 8 चा वर्ग किती झाला, 64. बघा अधिक 7 चा वर्ग झाला 49, अधिक 6 चा वर्ग झाला 36, अधिक 5 चा वर्ग झाला 25, अधिक 4 चा वर्ग झाला 16, 3 चा वर्ग झाला 9, 2 चा वर्ग झाला 4 आणि 1 चा वर्ग झाला 1. ही बेरीज करायची किती निघते बघा, चला 9 आणि 1 10, परत 6 आणि 4 10, 10 आणि 10 20. बघा परत हे 6 आणि 4 10 30,
30 आणि 9 39, 39 आणि 5 किती झाले 44. इकडे हात 6ला 4 बघा परत किती निघते बघा 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17, 18 19 आणि 1 20 म्हणजे बरोबर किती झाले बघा 204. चौकोन किती असतील 204 जण आणि आपल्याला आयत विचारला असतं तर आयत काढताना काय करतो आपण 8 अधिक 7 बघा ह्या सगळ्यांची बेरीज करायची किती निघते 8 आणि 7 15 आणि 6 21, 21 आणि 5 21 आणि 5 किती झाले 26, 26 आणि 4 30 आणि 3 33 आणि 2 35 आणि 1 36 म्हणजे आडवी 36 बेरीज झाली उभी किती झाली 36 36 गुणिले 36 थोडक्यात काय 36 चा वर्ग 36 गुणिले 36 ह्याची बेरीज किती झाली तर झाली 36 उभ्याची बेरीज किती झाली 36 36 गुणिले 36 करायचं असतं त्यावेळेस काय निघतं आपल्याला आयत निघतं 36 गुणिले 36 किती निघते बघा 6 6 36 6 त्रिक 18 आणि 3 किती झाले 21 बरोबर 0 3 सका 18 3 त्रिक 9 आणि 1 10 किती निघते 6 8 आणि 1 9 2 0 2 आणि 1 म्हणजे 1296 पण त्यांनी दिले बघा 1296 काय तर आयत निघतात चौकोन विचारले आपल्याला त्यांनी चौरस विचारला असेल तर चौरस किती निघतील तर 204 निघतील. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा आणि इथं काय म्हटलंय बघा श्रेणी दिलेली ठीक आहे बघा श्रेणीचा अर्थ काय ही सिरीज आहे एक लक्षात घ्या ठीक आहे बघा दिलेल्या संख्येतील चुकीचे पद असतं ना तर ते वेगळं असतं इथं आपल्याला सिरीज चेक करावं लागते बघा आता इथं उत्तर काय निघेल बघा 15 21 24 30 32 39 आणि 51 बघा आता बऱ्याच जणांचं म्हणणं काय असेल बघा 3 5 15 बघा 3 5 15 3 7 21 3 8 24 3 10 30 33 39 17 51 म्हणजे बघा 32 जर सोडला तर बाकीच्या सगळ्या संख्यांना 3 ने भाग जातो बरोबर आहे की नाही म्हणजे आपलं उत्तर काय असेल 32 बरोबर आहे आपला ऑप्शन पण काय असणार आहे इथं 32 असेल पण लक्षात घ्या आपण जे उत्तर काढले ना ते चुकीच्या पद्धतीने काढलेले उत्तर बरोबर आलं आपलं 32 पण आपल्याला दिले काय त्याने श्रेणी दिलेली श्रेणीचा अर्थ काय सिरीज मग सिरीज कशी लागते ते आपल्याला कळलं पाहिजे 32 उत्तर बरोबर आहे बघा कसं निघते बघा 15 अधिक 9 की झाले बघा 24 बरोबर इकडे काय निघते बघा 29 अधिक 9 की झाले 30 बघा 30 अधिक 9 बरोबर झाले 39 बरोबर आहे का 30 अधिक 9 झाले 39 बघा इथे कशी निघते बघा बेरीज 15 9 24 बघा 24 आणि इथे किती निघते बघा 24 आणि 8 32 येते बरोबर आहे का नाही इथं 32 आणि परत इकडे 19 निघते याचा अर्थ इथं कुठं तर चुकलेलं दिसते कसं लक्षात घ्या बघा आता इकडे जर अधिक 12 केला आपण बघा 24 अधिक 12 बरोबर किती निघते बघा 32 च्या ऐवजी किती निघेल 24 आणि 12 36 निघेल आणि बरोबर बघा इकडे काय निघेल 36 अधिक 15 बघा 36 आणि 15 बरोबर काय निघते 51 निघते याचा अर्थ काय बघा इथं किती 3 चा फरक आहे इकडे कितीचा 3 चा फरक आहे ठीक आहे बघा मग किती निघेल बघा 15 9 24 24 आणि 12 36 पाहिजे होतं आणि 36 आणि 15 बरोबर किती निघते 51 तर ही सिरीज अशी निघते ठीक आहे मग इथं 32 च्या ऐवजी 36 पाहिजे ऑप्शन नंबर काय ते आपला 4 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा सिलॉगिझम वरती क्वेश्चन दिलाय काय दिले बघा याच्यामध्ये खाली 2 विधाने आणि 2 अनुमाने दिले आहेत तर योग्य पर्याय शोधा अनुमान म्हणजेच काय निष्कर्ष ठीक आहे बघा आता सिलॉगिझम मध्ये बघा चेक करताना काय करा सुरुवातीला जे तुम्हाला निष्कर्ष दिलेले आहेत निष्कर्ष होकारार्थी का नकारार्थी बघा लक्षात घ्या होकारार्थी जर निष्कर्ष असतील तर एकच स्टँडर्ड डायग्राम वरून आपलं उत्तर निघून जातं जर नकारार्थी जर निष्कर्ष त्यांनी दिला असेल ह्याच्यामध्ये तर मग तुम्हाला शक्य डायग्राम काढून चेक करावं लागतं ठीक आहे बघा आता पहिले काय दिले विधान बघा सर्व शिक्षक कलाकार आहेत बघा सर्व शिक्षक बघा सर्व शिक्षक एक आहेत कलाकार आहेत सर्व शिक्षक कलाकार आहेत आणि परत काय दिले काही कलाकार आनंदी राहतात बघा कलाकारांमध्ये काही कलाकार काय म्हटले आनंदी राहतात सर्व शिक्षक कलाकार आहेत आणि काही कलाकार आनंदी राहतात चला पुढे आता निष्कर्ष काय विचारला बघा सर्व शिक्षक आनंदी राहतात बघा सर्वच्या सर्व शिक्षक आनंदी राहतात का बघा शिक्षकाच्या आनंदाच्या सर्कलचा काय संबंध आहे का नाही पहिलं काय झालं चूक झालं ठीक आहे बघा बरं परत काय बघा जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात बघा आनंदी राहणारे सगळेजण कलाकार आहेत का बघा आनंदी राहणारा हा पण पॉईंट आहे मग हा पॉईंट कलाकार आहे का तर नाही याचा अर्थ ड पण काय ते चुकतंय याचा अर्थ काय निघेल बघा आपलं उत्तर क आणि ड दोन्ही असत्य बघा क आणि ड दोन्ही असत्य ऑप्शन नंबर 3 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा वयवराच्या प्रवृत्ती क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल बरं आता इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन काय होते बघा एक्स मांडायचा कोणाला ठीक आहे बघा तर बघा एक्स आपण कोणालाही मांडू शकतो काही फरक नाही बघा इकडे काय दिले बघा अंकिता
ही झाली अंकिता, ही झाली अंकिताची आई आणि अंकिताचा भाऊ. बघा तुम्हाला मी तिन्ही प्रकारे मांडून दाखवतो एक्स कसा कसा मांडायचा बघा. अंकिताच्या आईचे काय वय म्हटले बघा, तिच्या वयाच्या 2.5 पट. बघा मग आपण सुरुवातीला अंकिताला एक्स पकडू. बघा अंकिताच्या आईचे वय, अंकिताचं वय आपण एक्स पकडलं, तर अंकिताच्या आईचं वय किती आहे बघा, तिच्यापेक्षा 2.5 पट आहे, 2.5x. ठीक आहे बघा, आपण गुणोत्तरामध्ये मांडतो, बरोबर आहे का. चला परत काय दिले बघा, आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. बघा अंकिताच्या आईचे वय, बघा आईचं वय किती आहे, भावाच्या वयाच्या 4 पट आहे. भाऊ बघा, समजा ही जर 40 वर्षाची असेल तर भाऊ किती असेल, 10 वर्षाचा, बरोबर आहे की नाही. 10 चोक 40 म्हणजे हिचा हा मुलगा झाला, बरोबर आहे की नाही. बघा मग आपण काय करतो, समजा बघा हे 40 आहे ना, हे 10 आहे, बरोबर आहे की नाही. आणि दोघांमध्ये 4 पटीचं जर अंतर असेल तर आपण काय करतो, 40 भागिले 10 केले बरोबर काय निघते, 4 पट निघते, बरोबर आहे का. किंवा बघा 40 भागिले जर 4 केले तर बरोबर इकडे काय निघते, 10 निघते. मग इथे काय करावं लागेल आपल्याला, बघा भावाचं वय किती असेल, 2.5x भागिले 4 निघेल का, कारण की भावाच्या 4 पट कोण आहे, सॉरी अंकिताच्या भावापेक्षा त्यांची आई किती आहे बघा, भावापेक्षा 4 पटीने मोठी आहे, म्हणून इकडे डिवाइड बाय किती झालं, 4 आलं. ठीक आहे बघा. आता दुसरी पद्धत कुठली बघा, आता समजा आपण आईला एक्स पकडला. बघा आपण आईला काय केलं, आपण आईला एक्स पकडला, आईला आपण एक्स पकडला तर काय निघते बघा. आता अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. बघा अंकिताच्या आईला जर आपण एक्स पकडला तर अंकिताचं वय किती आहे बघा, आईपेक्षा अंकिताच्या आईचं वय अंकिताच्या 2.5 पट आहे, म्हणजे इकडे किती असेल बघा, x भागिले 2.5 असेल. आणि परत काय दिलं, आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे अंकिताचा जो भाऊ आहे त्याचं वय किती असेल बघा, एक्सच्या किती असेल बघा, x भागिले 4 असेल, कारण की ह्याच्या 4 पट ही आहे आणि ह्याच्या 2.5 पट ही आहे. येते लक्षामध्ये. बघा समजा आपण भावाला एक्स पकडला तर अंकिताच्या आईचं वय किती असेल बघा, 4x असेल, बरोबर आहे का, कारण ह्याच्या 4 पट आहे ती, बरोबर आहे की नाही. हिचा ही मुलगी आहे आणि हा मुलगा आहे, बरोबर आहे की नाही. मग मुलापेक्षा किती मोठे आहे बघा, तर 4 पटीने मोठे आहे, आणि मुलीपेक्षा कितीने मोठे आहे, तर 2.5 पटीने. मग अंकिताचं वय किती असेल बघा, 4x भागिले किती असेल बघा इकडं, 2.5. बघा कशी जरी पद्धतीने सॉल्व्ह केला तर सगळीकडे व्हॅल्यू सेम येतात. कशा लक्षात घ्या, काय असतं बघा, लक्षात घ्या, तर सगळ्यांचा छेद बघा. आता ही सगळ्या संख्या ह्या कशात आपल्याला अपूर्णांकामध्ये संख्या दिल्यात, बरोबर आहे की नाही. सगळ्या संख्या आपल्याला पूर्णांकात मांडायचे. पूर्णांकात मांडताना आपण काय करतो, छेद जो दिलाय का नाही तुम्हाला, छेद हा काढून टाकायचा आपल्याला, छेद. कारण बघ समजा आता एका संख्येने पूर्णांकात दिली, बघा त्यांचं गुणोत्तर समजा 10, 15, 20 दिले इकडे आपण. ठीक आहे बघा, 10, 15 आणि 20 किंवा 10, 15 आणि 21 करा. ठीक आहे बघा, 10, 15, 21 केलं तर बघा ह्या संख्या, त्याचा अर्थ काय, प्रत्येक संख्येचा छेद काय असतो, 1 असतो. पण आपण तो लिहित नाही. समजा इकडे बघा पर्याय काय दिले, 10, 14, 12 आणि 16, या सगळ्या संख्यांचा छेद किती आहे, 1 असतो. इथं काय दिले, 66. 66चा पण छेद किती, 1 आहे, की जो आपण लिहित नाही. मग याचा अर्थ काय बघा, छेद सगळ्या संख्यांचा समान आहे, बरोबर की 1 आहे. इथं आपल्याला बघा छेद जर समान करायचा असेल तर आपण काय करणार आहे, हा छेद आपल्याला काढून टाकायचा. कसं लक्षात घ्या, बघा आता इथे छेद 4 आहे की नाही, मग सगळ्या संख्यांना काय करायचं, आपण 4 ने गुणायचं. ह्याला पण 4 ने गुणा, ह्याला पण 4 ने गुणा, आणि ह्याला पण काय करा, 4 ने गुणा. किती निघते बघा इकडं, 4 ला 4 काय झाले, कॅन्सल झाले, बरोबर. बघा भावाचं वय किती आलं इकडे वरती, 2.5x आलं. इथं काय निघतंय बघा, 2.5 गुणिले 4, बघा 2.5 रुपयाने जर 4 ला गुणलं तर काय ते 10 येते. इकडे किती निघालं, 10x निघालं, आणि इकडे काय निघालं बघा, 4x निघालं, बरोबर आहे. 4 गुणिले x बघा, इथं खाली चेक करा बघा. आता इथं जर आपण चेक केलं, इथं भागिले 2.5 आहे, भागिले इकडे 4 आहे, मग काय करायचं बघा, छेद काढून टाकायचं ना. ह्या सगळ्या संख्यांना बघा आधी हा 2.5 काढून टाकायचा ना, 2.5 ने गुणा, 2.5 ने, ह्याला 2.5 ने गुणा, आणि ह्याला 2.5 ने गुणा. परत काय बघा इकडे 4 दिलाय त्यांनी, मग आपण काय करायचं, परत 4 ने गुणा, कारण 4 पण काढून टाकायचे आपल्याला. मग हिथला जर 4 काढायचा असेल तर आपल्याला ह्याला 4 ने गुणावं लागेल. मग ह्याला 4 ने गुणलं की ह्याला 4 ने गुणा, आणि ह्याला पण 4 ने गुणा. बघा कसं असतं बघा, रेशिओ मध्ये जर प्रत्येक संख्येला बघा, आता लक्षात घ्या, रेशिओ काय कडे बघा, 1, 2, 3 हा जर रेशिओ असेल, ठीक आहे बघा. आता मी काय केलं, प्रत्येक संख्येला जर 100 ने गुणलं, काय ते बघा 100, बघा 100, इकडे काय होईल 200 होईल, आणि इकडे काय होईल 300 होईल. मला सांगा, परत मी काय केलं बघा, 100, 200, 300चं गुणोत्तर काय असतं, 1, 2, 3च असतं का, कारण की बरोबर गुणोत्तर काढताना हे 2 शून्य कॅन्सल होतात, बरोबर आहे की नाही. 1, 2, 3 म्हणजे बघा गुणोत्तरामध्ये जर प्रत्येक संख्येला जर समान संख्येने गुणलं आपण तर गुणोत्तर आपलं चेंज होत नाही. बघा आता इकडे काय निघते बघा, 2.5 ला 2.5 कॅन्सल झालं, बघा 4 गुणिले x किती झाले, 4x झाले. इथं परत बघा 2.5 गुणिले 4 किती झाले, 25 गुणिले 25 चोक 100, म्हणजे 10 आले इकडे, 10 गुणिले x किती झाले, 10x झाले. आणि इकडे परत बघा 4 ला 4 कॅन्सल, 2.5 गुणिले x बरोबर किती झाले, 2.5x झाले. म्हणजे बरोबर बघा 4x आहे, 10x 2.5x 2.5x, आणि इथं पण सेम आहे बघा, 2.5 छेद आहे का नाही, छेद समान करायचा आहे. प्रत्येक संख्येला 2.5 ने गुणा, ह्याला 2.5 ने गुणलं, ह्याला 2.5 ने गुणलं, आणि ह्याला पण 2.5 ने गुणलं, तर काय निघते बघा, 2.5 ला 2.5 कॅन्सल, इथं पण बरोबर काय निघेल, 4x निघेल. बघा इकडे परत
4 × 2.5 म्हणजे काय झाला 10x झाला आणि इकडे परत 2.5x. बघा सगळ्या संख्यांची व्हॅल्यू सेमच आली सगळीकडे. ठीक आहे, एक्स कोणालाही मांडा काही फरक पडत नाही. बरं आता सॉल्व्ह कसं करायचं बघा. आता आपली व्हॅल्यू कुठली आलीत बघा 4x. बघा इकडे काय झाली अंकिता, तिची आई आणि तिचा भाऊ. बघा लक्षात घ्या काय आले बघा इकडं 4x, हे झालं 4x, हे झाले 10x आणि हे झालं 2.5x. पण आपल्याला काय करायचं बघा गुणोत्तर हे आपल्याला अपूर्णांकात घ्यायचं नाही. आपल्याला गुणोत्तर कसं घ्यायचं पूर्णांकामध्ये घ्यायचे. मग परत काय करायचं बघा 2.5 आहे ना हे असं ह्याची दुप्पट करा. 2.5 जर 2 ने गुणलं काय झालं बघा 5x झालं. 10 ला 2 ने गुणलं की झालं बघा 20x झालं आणि 4 ला 2 ने गुणलं काय निघालं बघा 8x झालं. ठीक आहे लक्षात घ्या. यातलं कुठलं तरी एक घेतलं आपण. लक्षात घ्या हे सॉल्व्ह करा, हे सॉल्व्ह करा किंवा हे सॉल्व्ह करा. हे सॉल्व्ह केले काय निघते 4x 10x 2.5x. मग काय करायचंय आपल्याला अपूर्णांक काढून टाकायचे म्हणून परत 2 ने गुणा 5x 20x आणि 8x झालं. याचा विषय संपला. बघा आता आपल्याला गुणोत्तर पूर्णांकामध्ये मिळालं. बघा 5च्या 4 पट आहे का 20 आहे. 5 चोक 20 आणि बघा 8च्या अडीच पट आहे का 8 दोन्ही 16 दुप्पट झाली 16 आणि परत 8च्या निम्म 4 16 4 20 बरोबर 8च्या अडीच पट काय निघते 20 निघते. बरं विचारले काय बघा आता. हा तर काय दिले बघा त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. बघा बघा ह्या वयाची बेरीज किती आहे बघा 66. मग थोडक्यात काय निघेल बघा 8x अधिक 20x अधिक 5x बरोबर किती आहे बघा 66. मग किती निघते बघा इकडं 20 आणि 8 28 28 आणि 5 झाले 33 33x बरोबर झाले 66. x ची व्हॅल्यू काय निघेल बघा मग 66 भागिले 33 बरोबर काय निघेल 2. म्हणजे x ची व्हॅल्यू निघाली 2. आपल्याला विचारलं का अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती. अंकिताच्या भावाचं आजचं वय किती आहे बघा 5x. इथं काय निघेल बघा मग 5 गुणिले 2 बघा x ची व्हॅल्यू किती निघाली 2 निघाली. 5 दुनी किती झाले 10. पण विचारले काय तर 2 वर्षानंतरचे मग 10 अधिक 2 काय निघेल 10 अधिक 2 झाले 12 वर्ष. म्हणजे उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर 3 12 वर्ष. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बैठक व्यवस्थेवरती क्वेश्चन दिला. काय दिले बघा खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. बघा काय दिले ABCDEF आणि G एका भिंतीवर बसले आहेत व त्यांचे सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. बघा आता पूर्व दिशा कुठं असते या साईडला असते बरोबर आहे का. इकडे झाली पूर्व दिशा. बघा आता हे बसलेत कसे असे बसलेत सगळे. ठीक आहे बघा किती जण आहेत 7 जण आहेत. 1 2 3 4 5 6 7. बघा 7 जण दाखवा 1 2 3 4 5 6 आणि 7. सगळ्यांची तोंड कुठे आहेत बघा तर ह्या साईडला आहेत. ठीक आहे पूर्व दिशेला. बरं आता काय दिले बघा पुढं ही झाली पूर्व ही झाली पश्चिम बघा ही झाली उत्तर आणि ही झाली खालची दक्षिण. बरं आता पुढे काय दिले बस सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. बघा आता सगळे डीच्या उजवीकडे म्हणजे काय पूर्वकडे जर तोंड असेल ना तर उजवी दिशा कुठे असते दक्षिणेकडे असते. बघा सी हा डीच्या तात्काळ बघा डी जर वरती असेल ना डीच्या बरोबर खाली कोण आहे बघा सी दिसतोय तुम्हाला. तर तोंड कुठं पूर्वेकडे आहेत मग बरोबर डीची उजवी बाजू खाली असते. लगेच डीच्या खाली लगेच कोण आहे सी आहे. बघा सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. बघा परत बी काय दिले बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे. बघा बी काय म्हटले अगदी टोकाला पण कुठल्या वरच्या टोकाला खालच्या टोकाला म्हणून इथं काय करायचं आपले दोन्ही शक्यता मांडून घ्यायचे. बघा काय दिले बघा बी हा एक तर वरच्या टोकाला असेल किंवा बी हा बघा खालच्या टोकाला असेल दोन्हीपैकी एक. आणि काय म्हटले व त्याच्या शेजारी ई आहे. बघा बीच्या शेजारी कोण दिलाय तुम्हाला ई दिला इथं ई मांडा. इकडे बीच्या शेजारी ई आहे इथं ई मांडा. चला पुढे काय दिले बघा जी हा ई आणि एफ च्या मध्यात आहे. बघा जी हा काय दिले बघा ई आणि एफ च्या मध्यात कोण आहे जी आहे. बघा ई आणि एफ च्या मध्यात कोण आहे तर जी आहे. बरोबर आहे का बघा ई हा थांबा इथं मांडणी चुकली. बघा ई आणि एफ च्या मधात इथं जी निघतोय. ठीक आहे इथं आणि इकडे ई आणि एफ च्या मधात इकडे जी लिहिला आपण. ठीक आहे दोन्ही शक्यता आपण मांडून घेतलेत. पुढे काय दिले बघा डी हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. बघा आता डी खालनं 3ऱ्या क्रमांकावर आहे. बघा इथं 1 2 3 बघा डी या साईडला मांडू शकतो आपण नाही मांडू शकत. याचा अर्थ ही बाजू आपली चुकीची आहे. बघा डी कुठं मांडावं लागेल मग 1 2 3 इथं डी मांडावं लागेल. डी हा दक्षिणेकडनं 3ऱ्या टोकावर आहे. आणि डीच्या बरोबर खाली कोण दिसतंय बघा तुम्हाला सी दिसतंय सी मांडून घ्यायचं. आता याच्यामध्ये राहिले बघा कोण फक्त ए राहिलाय तो ए इथं मांडून घ्या. बघा ABCDEF आणि जी 7 जण झाले. बरं पुढे काय दिले बघा तर जीच्या उजवीकडे कोण बसले आहे. बघा आता जीच्या उजवीकडे कोण आहे बघा सगळ्यांचं तोंड कुठे पूर्वेकडे. मग जीची उजवी बाजू कुठे असणार एकदम खाली असणार आहे दक्षिणेकडे. इकडे बरोबर आहे का मग जीच्या उजवीकडे कोण आहे तर एफ आहे. इथं कोण आहे एफ आहे. ऑप्शन नंबर काय असेल बघा 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता प्रश्न कशावरती दिलाय आपल्याला कॅलेंडर चॅप्टरवरती दिलाय. ठीक आहे काय दिले बघा ह्याच्यामध्ये जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन. बघा आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी असतो बघा आंतरराष्ट्रीय योगा दिन कितीला असतो तर 21 जूनला असतो. 21
जूनला. आणि परत काय म्हटले बघा, तर त्या दिवशी काय दिलाय त्यांनी आपल्याला, मंगळवार दिलाय, मंगळवार. ठीक आहे बघा. आणि परत काय दिले, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या वारी असेल बघा, राष्ट्रीय विज्ञान दिवस. हा, राष्ट्रीय विज्ञान दिवस, राष्ट्रीय विज्ञान दिवस. तर तो कधी असतो बघा, 28 फेब्रुवारीला. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा, पुढची तारीख दिली आणि मागची तारीख विचारली, बरोबर आहे की नाही. मांडताना मांडणी सरळ करायची, एक लक्षात घ्या. कशी जरी मांडणी दिली तरी मांडताना आपण काय करायचं, मांडणी सरळ करायची. काय दिसते बघा, सुरुवातीला तारीख कुठली, 28 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी. वार कुठला आहे बघा आपला, सॉरी साल कुठले, 2016 लिहून घ्या. का, कारण की फेब्रुवारी महिना आहे आणि आपल्याला लीप इयर चेक करावं लागतं इकडं. परत दुसरं काय बघा, तारीख कुठली, 21 जून. बघा 21 जून 2016 ह्या दिवशी वार कुठला दिलाय त्यांनी, मंगळवार दिलाय. आपण काय करतो बघा, या 2 तारखांमध्ये किती ऑड डेज निघतात तेवढं फक्त काढत असतो आपण, बघा लक्षात घ्या. आता काय काढताना काय करतो आपण बघा, आता 28 फेब्रुवारी पासून आपल्याला दिवस मोजत जायचे कुठं, 21 जून पर्यंत. आपण काय प्रत्येक दिवस मोजत बसणार आहे का, नाही. आपण काय करतो बघा, फेब्रुवारीचा चालू महिना त्यातले शिल्लक दिवस बघा, फेब्रुवारी मधील शिल्लक दिवस, फेब्रुवारी मधील शिल्लक दिवस. बघा आता 2016 हे काय बघा, लीप वर्ष, कारण की 16ला 4 ने भाग जातो, बरोबर आहे का. मग लीप वर्षामधल्या फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात, बरोबर आहे का. मग 28 बघा, फेब्रुवारी महिन्यातले आता आपण फेब्रुवारी पासून जून पर्यंत चाललोय, तर दिवस मोजताना फेब्रुवारी मधला एकच दिवस मोजावा लागला आपल्याला, बरोबर. 29 तारीख. बघा फेब्रुवारी मधील काय केलं आपण, शिल्लक दिवस किती आले बघा, 1 आले. बरं, आता याचा अर्थ काय, आपण फेब्रुवारी शेवटच्या तारखेपर्यंत पोहोचलो. बघा आता जून आणि फेब्रुवारीच्या मध्ये पूर्ण महिने कुठले कुठले आहेत बघा, ह्याच्यामध्ये बघा फेब्रुवारीच्या पुढं फेब्रुवारी, जानेवारी, मार्च, मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने आहेत, बरोबर आहे का. मग मार्च ते मे पर्यंत सगळे दिवस मोजत बसायचे का, त्यातले फक्त ऑड डेज काढायचे. ऑड डेज म्हणजे कसे बघा, मार्च ते मे काय करायचं, ऑड दिवस. मार्च ते मे मध्ये ऑड दिवस कसे काढतो बघा आपण, फॉर्म्युला कुठला आहे बघा आपल्याला, प्रत्येक महिन्यातले 30 32 32 आणि 3 32 32 3, इकडे शून्याच्या ऐवजी 1, कधी लीप वर्ष असेल तर. बघा हे म्हणजे काय असतं बघा, जानेवारी ते डिसेंबर मधले आपण शिल्लक दिवस काढतो. शिल्लक म्हणजे कसे बघा, तर बघा आठवडे बघा, आता जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवसाचा महिना असतो, बरोबर आहे की नाही. मग 7 चोका 28, बरोबर आहे, कारण 7 दिवसानंतर तोच वार असतो. म्हणजे 28 दिवसापर्यंत 4 आठवडे पूर्ण होतात. शिल्लक राहिले किती दिवस बघा, 3 दिवस. असे आपण जानेवारी ते डिसेंबर मधले ऑड डेज काढले. फक्त तिथं 0 आणि 1 काय केले बघा, सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 चा असतो, तिथं 0 दिवस ऑड निघतात, कारण की 28 दिवसामध्ये 7 चोका 28, 4 आठवडे पूर्ण निघतात. 29 असेल तर फक्त 1 दिवस ऑड निघतो. बघा दिवस माझ्या कुठून आपल्याला, मार्च ते मे मध्ये बघा, जानेवारी फेब्रुवारी मार्च, बघा मार्च एप्रिल आणि मे मधले आपल्याला ऑड डेज मोजायचे. किती आले बघा, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, किती निघाले बघा, 8 निघाले. याचा अर्थ काय बघा, आपण पोहोचलो कुठपर्यंत, मेच्या शेवटच्या तारखेपर्यंत, 31 मे पर्यंत पोहोचलो आपण. आणि आता काय करायचं बघा, जून मध्ये दिवस मोजायचे. बघा जून मधील तारीख, जून मधील तारीख किती निघते बघा, इकडं 21 जून आहे. किती निघते इकडं, चला 21 आणि 22, 22 आणि 8 किती झाले, 30 दिवस. 30 ला काय करतो आपण, 7 ने भाग घालवतो. का, कारण की दर 7 दिवसानंतर तोच वार असतो. बघा किती निघाले इकडे मग, 7 चोका 28 आणि बाकी राहिली 2, बाकी शिल्लक राहिली बघा 2. आपल्याला फक्त आपल्याला फोकस कशाला करतो, ह्याला काय म्हणतो आपण, ऑड दिवस. बघा मग मंगळवारच्या बघा, दोघांमध्ये किती दिवस ऑड निघाले, 2 निघाले. याचा अर्थ काय बघा, मंगळवारच्या पाठीमागे 2 दिवस मोजा. इथं वार कुठला असेल बघा, मग मंगळवारच्या पाठीमागे 2 दिवस रविवार, बरोबर. रविवारच्या पुढे 2 दिवस म्हणजे मंगळवार. ठीक आहे बघा, तारीख ही दिली ही जरी विचारली तर काय करा, सेम मांडणी करायची, मागणं फक्त पुढे जायचं. आता इथं काय करा, पुढचा वार दिल्यामुळे मागं 2 दिवस आलो आपण, इथं काय ते रविवार, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आपण सिरीज चॅप्टर वरती क्वेश्चन काय दिले बघा, जर 4 5 8 13 14 17 22 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. बघा मालिका कशी निघते बघा, 4 5 8 13 14 17 22. ठीक आहे बघा, आता काय निघते फरक बघा, 4 अधिक 1 5, 5 अधिक 3 8, 8 अधिक 5 13, 13 अधिक 1 14, 14 अधिक 3 17, 17 अधिक 5 22. परत काय निघेल बघा, 22 अधिक 1 इथं काय निघेल 23. बघा 23 अधिक 3 बरोबर काय निघेल 26, 26 इथं परत 26 अधिक 5 काय निघेल बघा
26 अधिक 5 31, परत बघा 31 अधिक 1 किती निघाला 32, परत 32 अधिक 3 किती निघाले 35. ठीक आहे, 35 अधिक 5 केले बरोबर काय निघते 40. ठीक आहे, बघा आता आपल्याला विचारलं काय त्यांनी, तर ही तर खालीपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. बघा काय काय दिले बघा, पर्याय 31, 31 आहे का इथं आहे बघा 31, बघा 32 आहे का तर 32 इथं आहे, बघा 33 दिसत नाही त्यामध्ये, 35 आहे का तर 35 इथं आहे. ठीक आहे, बघा हे आहे हे आहे हे आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा ऑप्शन नंबर 3. 33 ह्याच्यामध्ये दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, अल्फाबेटिकल वर्णमालिका दिली. काय दिले, जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील. बघा थोडक्यात काय, यातले जर आपण अल्फाबेट जर वर्णमालेनुसार मांडले तर किती जण आपली जागा बदलणार नाहीत असं विचारलंय त्यांनी. ठीक आहे, बघा आता सुरुवातीला जर आपण बघितलं तर सुरुवातीला कुठलं निघतंय बघा, डी निघतंय बरोबर का, ए बी सी डी. डी किती वेळा आलाय बघा, 1 आणि 2 वेळा आलाय बघा, डी इथं मांडा, डी इथं मांडा. डी नंतर काय बी सी डी ई. ई किती वेळा आलाय बघा, ई हा 1 आणि ई पण 2 वेळा आला बघा, 1 आणि 2 वेळा आला. ई नंतर काय दिसतोय बघा तुम्हाला, एफ दिसतोय, एफ हा 1 वेळा आलेला आहे. परत एफ जी एच आय, आय किती वेळा आहे बघा, 1 2 आणि 3 वेळा आहे बघा, आय 1 2 आणि आय 3 वेळा. परत पुढे काय दिसतंय, आयच्या नंतर आय, जे के एल एम एन, एन बघा एन 2 वेळा आलाय, एन इथं मांडा 2 वेळा. एनच्या नंतर एन, ओ पी क्यू आर एस टी, टी इथं आला बघा, आणि एस टी यू, यू लगेच इथं दिसतोय बघा, यू इथं आला, झालं बघा. मग जागा कोणी कोणी बदलली बघा, इथं बदलली फक्त बघा, इथं जागा चेंज झालेली नाही. ठीक आहे बघा, बाकी सगळीकडे जागा चेंज झाल्या आहेत. म्हणजे बघा तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील म्हणजे बदलणार नाही, तर काय निघेल एकच, ऑप्शन नंबर पहिला आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायरेक्शन चॅप्टरवरती क्वेश्चन दिला. काय दिले बघा, सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. बघा आता प्रश्न कशावरती दिलाय तुम्हाला, अंशामध्ये वळण दिले बरोबर आहे की नाही. डायरेक्ट काय करता बघा, सर्कल काढा आणि सगळ्या दिशा ते मांडून घ्या आधी. बाकी झालं, इकडे झाला पूर्व, ही झाली पश्चिम, उत्तर, दक्षिण, इकडे आग्नेय, नैऋत्य, आग्नेय नैऋत्य वायव्य, आणि हे झाली ईशान्य. ठीक आहे बघा, आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य. बरं आता काय दिले बघा, सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. बघा आता ती चालत कुठे चालली बघा, पूर्व दिशेकडे चालली. बघा अंशाचा जर प्रश्न आला तर त्यावेळेस या प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे, बघा सर्कल किती असतो आपला, 360 अंशाचा असतो बरोबर आहे का. एकूण दिशा किती आहेत बघा, तर एकूण दिशा 8 दिशा आहेत बरोबर आहे का. मग 8 दिशा म्हणजे काय, प्रत्येक दिशामध्ये किती अँगल असणार आहे बघा, 45 डिग्रीचा. इथं 45 असेल, इथं 45, 45 झाले 90, इथं 90, 9 दुने 18, 9 दुने 27, 9 चौका 36. ठीक आहे बघा, प्रत्येक दिशेमध्ये कितीचा अँगल असणार आहे, 45 डिग्रीचा अँगल असणार आहे. ठीक आहे बघा, आता तिचं काय दिले, ती पूर्वेकडे चालत जाते, म्हणजे याचा अर्थ काय, तिचा चेहरा काय करता पूर्वेकडे, टिंब काढा पूर्वेकडे. ठीक आहे बघा, आता वळली कुठे बघा, ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळली बघा. आता डाव्या बाजूला 90 अंशात म्हणजे काय बघा, 45 आणि 45 90 म्हणजे कुठं बघा, डावी बाजू कुठं असते, पूर्व दिशेला जर तोंड असेल तर डावी बाजू वरच्या साईडला असणार आहे बरोबर. इमॅजिन करायचं बघा, इकडे किती वळली बघा, 90 डिग्री मध्ये म्हणजे उत्तरेला आली. ठीक आहे बघा, परत काय दिले बघा, नंतर ती 50 मीटर चालते बघा. आता ह्या 50 मीटरला काही व्हॅल्यू नसते बघा, लक्षात घ्या. नंतर ती 50 मीटर चालते. ठीक आहे, पुढे काय दिले बघा, आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते बघा. आता मात्र वळली कुठं बघा, उत्तरेकडनं 135 अंशामध्ये उजव्या बाजूला वळली बरोबर आहे का. उजव्या बाजूला वळले म्हणजे बघा कुठं, 45 आणि 45 झाले 90, 90 आणि 45 झाले बरोबर 135, म्हणजे कुठं आली बघा, इथं आली, आग्नेय दिशेला आली. ठीक आहे, आग्नेय दिशेला आली. बरं आता विचारलं काय बघा, आणि 15 बघा वळते आणि 15 मीटर चालत जाते. ह्या 15 मीटरला काही व्हॅल्यू नसते बघा, कुठल्या प्रश्नामध्ये, ज्या प्रश्नामध्ये अँगल विचारला असतो त्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, पुढे काय दिले बघा, आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते बघा. आता काय विचारलं आपल्याला, तिचा चेहरा कुठे बघा, आग्नेय दिशेला काय ते तोंड आहे, तर त्या डाव्या बाजूला कुठली दिशा आहे लक्षात घ्या. डायरेक्ट पूर्वला टिक मार्क करायची नाही, का लक्षात घ्या, ज्यावेळेस आपला चेहरा बघा उत्तरेकडे असतो, उत्तरेकडे असतो त्यावेळेस आपला उजवा हात जो असतो ना तो पूर्व दिशेला असतो, डावा हात कुठं असतो बघा, पश्चिमेला असतो आपला, आणि आपली मागची बाजू कुठली असते, दक्षिण असते. ठीक आहे,
आणि प्रत्येक दिशेमध्ये हा कितीचा अँगल आहे बघा, तर 90 डिग्रीचा अँगल आहे. ठीक आहे, 90 डिग्रीचा. तर बघा आपला बघा चेहरा आणि उजवा हात 90 डिग्रीचा अँगल असेल, चेहरा आणि डावा हात 90 डिग्रीचा अँगल असेल. तुमचा चेहरा जर बघा आग्नेय दिशेला आहे, तुम्हाला विचारली कुठली डावी बाजू कुठे असते, त्या साईडला असते. बरोबर आहे की नाही? मग डावी बाजू लगेच पूर्वेला पकडायचं नाही. बघा चेहरा जर आग्नेयला असेल ना, तर तुमच्या डाव्या हातामध्ये आणि चेहऱ्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल कुठे निघते बघा डाव्या बाजूला, 45 आणि 45 90. म्हणजे इथं झाला उजवा हात, हा झाला उजवा हात, सॉरी हा कुठला झाला तुमचा डावा हात, इकडे झाला डावा हात आणि खाली कुठं असेल इकडे हा झाला उजवा हात. ठीक आहे, आपल्याला विचारलं का डाव्या बाजूला कोणती दिशा असेल, तर ईशान्य दिशा असेल. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, पूर्व दिशेला करायचं नाही. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम वरती क्वेश्चन आहे, काय दिले बघा, खाली वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवतो? ठीक आहे बघा, आता अशी डायग्राम कशी निघते बघा. पहिल्यांदा काय दिले, इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र. बघा पहिल्याची डायग्राम कशी निघेल बघा, इतिहास हे अशी निघेल बघा, नागरिक शास्त्र वेगळा विषय, नागरिक शास्त्र अशी निघेल, नागरिक शास्त्र. तिसरं काय बघा, भूगोल, सॉरी इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र. याची डायग्राम कशी निघेल, अशी निघेल. ठीक आहे, 1 नंबरची. 2 नंबरची कशी निघेल बघा, 2 नंबरला काय दिले, भारत, आशिया आणि युरोप. बघा भारत कशामध्ये येतोय बघा, भारत हा आशिया खंडात येतोय. ठीक आहे बघा, भारत हा आशिया खंडात येतोय आणि हा युरोप खंड वेगळा झाला. 2 नंबर डायग्राम अशी आहे. ठीक आहे, आपल्याला आता 3 आणि 4 नंबर मध्ये बघायचं. ठीक आहे, पहिलं पण येत नाही आणि दुसरं पण येत नाही. बघा 3 नंबरला काय दिले बघा, फुले, सुवासिक आणि पांढरा. ठीक आहे बघा, आता फुले बघा लक्षात घ्या, फुले आणि बघा काही फुले सुवासिक आहेत आणि काही फुले पांढरी आहेत. ठीक आहे बघा, आता ही डायग्राम बरं, आता आपल्याला ह्या प्रश्न उत्तर काय दिले, त्यांनी ऑप्शन नंबर 3 दिलाय. पण बघा आता लक्षात घ्या, ह्या काय दिले, फुले, सुवासिक आणि पांढरी डायग्राम दुसरी पण नेऊ शकते. कशी बघा लक्षात घ्या, फुले आपण असं पण मांडू शकतो बघा, काही ही झाली सुवासिक आणि ही झाली पांढरी, थोडी हात पण आणू शकतो. कारण की बघा ह्याच्यामध्ये काही पांढरी फुले सुवासिक आहेत ह्या डायग्राम मध्ये दिसत नाही, पण इथं बघा काही पांढरी फुले सुवासिक आहेत हे आपण इथं दाखवू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे खरं तर ह्याची डायग्राम कशी निघायला पाहिजे होती, अशी द्यायला पाहिजे. ठीक आहे, तिन्ही डायग्राम म्हणजे थोडक्यात काय, तिन्ही सर्कल आहेत ना ते एकमेकांमध्ये, ते लक्षामध्ये बघा, की एक हा दुसरा आणि हा तिसरा असं. ठीक आहे बघा, इकडे झाले फुले, सॉरी ही झाली मधली फुले, ही मधली सर्कल झाला फुलेचा, इकडे काय झाले पांढरा आणि हा झाला सुवासिक. ठीक आहे बरं आता हे झाले 3 नंबर डायग्राम. 4 नंबर डायग्राम कशी निघेल बघा, लक्षात घ्या, कप, बशी आणि चहा. लक्षात घ्या, आता काही जण कसे काढतील बघा, असे डायग्राम काढतील काय, की हे झाला चहा, चहा आपण कपामध्ये पण पितो आणि चहा आपण बशीमध्ये पण पितो. बरोबर आहे का नाही? पण कसं असतं लक्षात घ्या, चहा जो असतो ना तो आपण कपामध्ये पितो. बघा चहा जो असतो ना तो आपण कशामध्ये पितो, तर कपामध्ये पितो. बरोबर आहे का नाही? पण बशी जी दिलेली असते ना ती चहा पिण्यासाठी दिलेली नसते आपल्याला. बशी ही चहा सांडू नये म्हणून दिलेली असते. गावाकडे आपण बशीत चहा पितो ती गोष्ट वेगळी, पण बशी कशासाठी दिलेली असते आपल्याला, तर चहा सांडू नये म्हणून. म्हणजे बघा कप वेगळा, बशी वेगळी आणि चहा कशात पितो आपण, कपामध्ये पितो, असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे त्यांनी 4 नंबरचा ऑप्शन दिलेला नाही. ऑप्शन काय दिलाय त्यांनी, ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे. पण 3 मध्ये पण बघाल तर 3 नंबरच्या डायग्राम, 3 नंबरचा ऑप्शन आहे त्याची डायग्राम कशी आली पाहिजे होती, अशी यायला पाहिजे होती, सुवासिक, फुले आणि पांढरे. पण त्यांनी त्याच्यामधल्या एका शक्यतेमध्ये ते बसत असल्यामुळे त्यांनी काय केलं, ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे. ठीक आहे, तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी. तर बघा आपल्या प्ले स्टोअर वरती सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग आपलं ऍप्लिकेशन आहे. तर ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याची. तर त्या ऍप्लिकेशन वरती आपण कंबाईनची बॅच लॉन्च केलेली आहे फक्त 999 रुपयामध्ये. आणि आपली त्याच ऍप्लिकेशन वरती एमपीएससीची पण आपण बॅच लॉन्च केलेली आहे 999 मध्ये. तर बघा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण युपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस पण त्या ऍप्लिकेशन वरती आपण लॉन्च करणार आहे. ठीक आहे, तर थांबू आता आपण या ठिकाणी.